जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्ह स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई म्हणजेच बॉम्बे हायकोर्टमध्ये तुम्ही क्लर्क पदासाठी जे आहे ते आवेदन केलं होतं. त्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांचे म्हणजेच 37,309 किंवा 37,000 प्लस जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांनी आपलं नावसुद्धा पाहिलं असेल. काही विद्यार्थ्यांचं नाव जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. मी मागील व्हिडिओमार्फत सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मायनर मिस्टेकमुळेच काही विद्यार्थ्यांचे जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे ते फॉर्म. आता ते रिजेक्टचे कारणं भरपूर असू शकतात. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा याचा अनुभव नसल्या कारणाने तुम्ही जी चुकी केली आहे ते आता येणाऱ्या पदभरतीच्या काळामध्ये करू नका, अशीच मी तुमच्यासमोर विनंती करतो. जे विद्यार्थ्यांचं रिजेक्ट झालेलं आहे ॲप्लिकेशन, संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांनी चान्स दिलेला आहे स्क्रीनिंग टेस्ट देण्यासाठी. कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमार्फत डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्क्रीनिंग टेस्टसाठी उपयुक्त काय माहिती आहे किंवा काय तुम्ही रोडमॅप केला पाहिजे याबद्दल मी संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की डिटेलमध्ये जे आहे ते तुम्हाला मी लिस्टसुद्धा दाखवली आहे. ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता रिजेक्ट विद्यार्थ्यांची जी यादी आहे तीसुद्धा मी टेलिग्रामवर आता उपलब्ध करून देईल, तीसुद्धा तुम्ही ती पाहू शकतात. बहुतेक 800 विद्यार्थी का 800 प्लस विद्यार्थी जे आहेत त्यांचं रिजेक्ट झालेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म. तर आता हे बघा, तुम्हाला इन शॉर्टमध्ये मी डिटेल देऊन देतो. हे बघा, हे जे आहेत विद्यार्थी, हे 800 विद्यार्थी आहेत, यांचं जे आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. हे बघा, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट हॅज बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द ग्राउंड्स दॅट SB कलेक्ट रेफरन्स नंबर ॲज मेन्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन डू नॉट मॅच विथ द रेफरन्स नंबर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट बँक ऑफ इंडिया. काहीतरी चलनचा इश्यू असू शकतो किंवा काहीतरी इश्यू असू शकतो. ते आता जास्त डिटेलमध्ये आपण जात नाही. ती फक्त यादी तुम्ही पाहून घ्या. यात जर तुमचं नाव असेल तर मित्रांनो तुमचं रिजेक्शन झालेलं आहे. आता तुम्ही पुढील पदभरतीसाठी तयारी करू शकतात. किंवा तुम्हाला जर काही विंडो, मला तर नाही वाटत की एखादी विंडो ते ओपन करून देतील, परंतु आता हे 800 जे विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी आहेत हे बघा, काहीतरी त्यांनी नोटसुद्धा दिलेली आहे. हे बघा, 831 विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक नोटसुद्धा त्यांनी दिली आहे की इट इज इन्फॉर्म दॅट द ॲग्रीव कॅन्डिडेट्स कॅन बी रिप्रेझेंटेशन इफ एनी थ्रू ईमेल ओनली ऑन द ईमेल ॲड्रेस. हा त्यांनी एक ईमेल ॲड्रेस दिला आहे. विथिन 5 days फ्रॉम द पब्लिकेशन ऑफ फॉरसेड लिस्ट ऑफ रिजेक्ट कॅन्डिडेट रिप्रेझेंटेशन मेड बाय द कॅन्डिडेट आफ्टर अफोरसेड टाईम पिरियड. हे बघा, जर तुम्हाला काही वाटत असेल की आपलं जे रिजेक्शन आहे किंवा आपलं कुठंतरी चलन आपण व्यवस्थित भरला असेल किंवा आपला जो फॉर्म असेल तो व्यवस्थित भरला गेला असेल, काही जर तुमचा इश्यू असेल तर तुम्ही ही जी दिसत असेल तुम्हाला ईमेल ID, ही ईमेल IDवर तुम्ही मेल करा, व्यवस्थित त्यांना मेन्शन करा. तुमच्याकडे चलनची रिसिप्ट असेल किंवा तुम्ही जो डिमांड ड्राफ्ट वगैरे जो तुम्ही जी प्रोसेस पूर्ण केली असेल ती प्रोसेस तुम्ही इथं व्यवस्थित तुम्ही दाखवा त्यांना. विदिन 5 days म्हणजे 5 daysच्या अंतर्गत तुम्ही ही दाखवा, जेणेकरून या 831 विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते मेन स्ट्रीम म्हणजे स्क्रीनिंग टेस्टसाठी इलिजिबल होतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला शेवटचं त्यांनी विंडोसुद्धा देऊन दिलेली आहे की तुम्हाला जर काही जर वाटत असेल की आपला रिजेक्ट झालेला आहे परंतु आपला फॉर्म व्यवस्थित भरला गेला आहे, आपण डिमांड जो असेल, जो तुमचे चलन असेल, जे तुम्ही फीस भरलेली असेल त्याची जी असेल ते तुमच्याकडे प्रूफ वगैरे असेल, ते जे SBIमध्ये जाऊन तुम्ही भरलं असेल किंवा काही जर तुमचा इश्यू असेल तर तुम्ही इथं क्लिअर करू शकता. ही थोडीशी तुम्हाला शॉर्टमध्ये नोटीस द्यायची होती. आता